नमस्कार, मैं मानवी ठाकुर। आप देख रहे हैं न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस। आज की कुछ खास खबरें। नगर निगम के पूर्व पार्षद और जन विकास सेना के संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख 100 करोड़ की पुरानी भूमिगत सीवरेज योजना और 503 करोड़ की नई भूमिगत सीवरेज योजना के साथ साथ इसमें हुए भ्रष्टाचार की जांच की मांग को लेकर 4 घंटे तक गड्ढे में बैठे रहे। 234 करोड़ रुपए की पहले अमृत जलापूर्ति योजना का काम किया। राष्ट्रपिता महात्मा गांधी की पुण्यतिथि के अवसर पर देशमुख ने 30 जनवरी 2025 को सुबह 10 बजे से दोपहर 2 बजे तक प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौक में एक गड्ढे में धरना दिया। जन विकास सेना का आंदोलन रिपब्लिकन पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खोबरागढ़े, पूर्व पार्षद दीपक जायसवाल, नेशनल ओबीसी फेडरेशन के सचिन राजुरकर, सामाजिक कार्यकर्ता नितिन बंसोड़, कुशाभराव कैरकर, किशोर जामदार, दिलीप होरे, कुसुमताई उदार, सुरेश विदते, अरुण भिलके, मतिन शेख, ताहिर शेख, दिलीप कठाने, लक्ष्मीकांत राजुरकर, प्रवीण सावरे, सचिन भिलकर, अविनाश अंबेडकर, नागेद दोरलीकर, अरुण देवरकर, विलास माथने, विठ्ठलराव घुमड़े, नवथनाथ डेरकर, अश्विन खोबरागड़े आदि ने उपस्थित दर्शन आंदोलन का समर्थन किया। 15 वर्षापूर्वी 100 कोटी रुपये खर्च करून संपूर्ण चंद्रपूर शहरात भूमिगत गटार योजना साठी पाईप टाकण्यात आले होते। 5-6 वर्ष त्याचं काम चालल्यानं नागरिकांना मोठा त्रास झाला। अजूनपर्यंत ती पाईपलाईन सुरू झाली नाही। मात्र आता नवीन 506 कोटीच्या भूमिगत गटार योजनेच्या कामाला सुरुवात झालेली आहे। पहिली गटार योजना खड्ड्यात गेली का, ती फसली का, हा आमचा प्रश्न आहे। दुसऱ्या योजनेला मंजुरी देताना 450 कोटी रुपयाच्या योजनेला 50 कोटी जास्त दराने मर्जीतल्या कंत्राटदाराला काम देण्यात आलं आहे। तशाच पद्धतीने 224 कोटी रुपयांची पहिली अमृत पाणी पुरवठा योजना, त्याचं पाणी अजून आलं नाही आणि दुसऱ्या 270 कोटीच्या अमृत पाणी पुरवठा योजनेचं काम सुरू झालं आहे। महानगरपालिकेच्या भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचारामुळे चंद्रपूरच्या नागरिकांना धुळीचा, खड्ड्याचा, आरोग्याचा मोठा त्रास होत आहे। याची दखल घेऊन या भोंगळ कारभाराची, भ्रष्टाचाराची जिल्हा प्रशासनाने चौकशी करण्याचं आणि त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याचं 48 तासामध्ये आम्हाला पत्र द्यावं लेखी, अशी आमची मागणी आहे। आणि जर जिल्हा प्रशासनाने, शासनाने जर आमची दखल घेतली नाही तर आम्ही 48 तासानंतर तीव्र जन आंदोलन छेडू, हा आमचा इशारा आहे। आज आम्ही दुपारी 3 वाजेपर्यंत हे आंदोलन करणार आहोत। सकाळी 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली। हर खबर का अपडेट पाने के लिए बने रहिए न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस के साथ।